Hello student. Today we are going to learn next part of chapter number 8. Question number 2 is write letter to depositor regarding payment of interest. So let's start with letter payment of interest. Deposit is a borrowed capital. See, deposit is to be considered as a borrowed capital because all deposits are returned by the company after specific time period. Remember, minimum time period for deposit will be 6 months and maximum time period for the deposit will be 3 months. म्हणजे कंपनी ज्या काही डिपॉझिट लोकांकडून घेते ते जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत आपल्याकडे ठेवू शकते आणि कमीत कमी 6 महिने कंपनीला ते ठेवावे लागते. And after end of that period, company need to return that money to depositor. आणि तो काही पिरियड संपला, मग 2 वर्ष असतील 3 वर्ष असतील, तो पिरियड संपल्यानंतर डिपॉझिटरचे पैसे काय केले जातात, रिटर्न केले जातात. और जो भी पैसा हमें रिटर्न करना पड़ता है, मतलब हमारे पास है लेकिन हमें रिटर्न करना है, तो उसे कहा जाएगा बोरोड. बोरोड का मतलब होता है उधारी. तो जो भी डिपॉजिट कंपनी लेती है वो कभी ना कभी रिटर्न करना पड़ता है और इसीलिए डिपॉजिट को कहा जाएगा बोरोड कैपिटल. डिपॉजिटर गेट इंटरेस्ट एज रिटर्न ऑन देयर इन्वेस्टमेंट ऑफ मनी इन डिपॉजिट. सो डिपॉजिटर गेट्स इंटरेस्ट ऑन देयर इन्वेस्टमेंट ऑफ मनी एज अ डिपॉजिट. म्हणजे डिपॉजिटर आपले जे काही पैसे कंपनीमध्ये ॲज अ डिपॉझिट म्हणून ठेवतात त्या बदल्यामध्ये कंपनी त्यांना काय देत असते, इंटरेस्ट देत असते. दरवर्षी काय देते, इंटरेस्ट. अँड इंटरेस्ट इज डिसाइडेड एट द टाइम ऑफ एक्सेप्टेंस ऑफ डिपॉजिट. जब लोग कंपनी में डिपॉजिट रखते हैं उस समय कंपनी उनको टर्म्स एंड कंडीशन के हिसाब से इंटरेस्ट कितना रहेगा वो बताती है और उसके हिसाब से हर साल डिपॉजिट के ऊपर क्या दिया जाएगा, इंटरेस्ट दिया जाएगा. सो इंटरेस्ट इज रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट इन डिपॉजिट. तो लोग जो भी पैसा एज अ डिपॉजिट करके कंपनी में रखते हैं उसके ऊपर कंपनी उन्हें क्या देती है, इंटरेस्ट देती है. आणि लक्षात ठेवा, बॉरोड कॅपिटलवर रिटर्न मध्ये काय दिलं जातं, इंटरेस्ट दिलं जातं आणि ओन कॅपिटल म्हणजे जे शेअर कॅपिटल असतं त्याच्यावर रिटर्न मध्ये काय दिलं जातं, डिव्हिडंड दिलं जातं. म्हणजे शेअर्सवर आपल्याला डिव्हिडंड मिळतं आणि डिपॉझिट असेल, डिबेंचर असेल त्याच्यावर काय मिळणार आहे, इंटरेस्ट मिळणार आहे. दिस लेटर इज सेंड बाय द कंपनी टू द डिपॉझिटर वेन इंटरेस्ट ऑन डिपॉझिट बिकम्स ड्यू. म्हणजे जेव्हा इंटरेस्ट पेड करायचं असेल, म्हणजे इंटरेस्ट जेव्हा ड्यू असतं, at that time कंपनी सेंड दिस टाइप ऑफ लेटर टू डिपॉजिटर. मतलब जब भी डिपॉजिट देने की बारी आती है, हर साल डिपॉजिट दिया जाएगा, तो डिपॉजिट देने से पहले कंपनी डिपॉजिटर को क्या सेंड करेगा, लेटर सेंड करेगी कि आपको कितना डिपॉजिट मिल रहा है, कितना इंटरेस्ट मिल रहा है, किस तरह से आपको इंटरेस्ट मिलेगा, उसकी पूरी जानकारी इस लेटर में दी जाएगी. In this letter, the company secretary gives detailed information about payment of interest such as amount of deposit, rate of interest, gross amount of interest, TDS that is tax deducted at source, net amount of interest, interest warrant number etc. आणि हे जे लेटर पाठवलं जातं, in this letter company gives detailed information of interest to be paid, like amount of money deposited with company, rate of interest on deposit, TDS if any that is tax deducted at source, gross amount of interest, net amount of interest, interest warrant number etc. It means all details are given in this letter. म्हणजे ह्या लेटरमध्ये इंटरेस्टच्या बाबतीमध्ये संपूर्ण डिटेल्स दिल्या जातात कि कितना इंटरेस्ट मिलेगा, बराबर, डिपॉजिट कितना पैसा आप लोगों ने रखा है, वो सारा डिटेल इस लेटर में दिया जाएगा.
The company pays interest through interest warrant or electronically. Again, there are two modes of paying interest, either by the way of interest warrant or electronically. जे काही इंटरेस्ट पेड केलं जातं ते दोन प्रकारे पेड केलं जाऊ शकतं. एक म्हणजे इंटरेस्ट वॉरंटच्या थ्रू पेड केलं जाऊ शकतं किंवा इलेक्ट्रॉनिकली पेड केलं जाऊ शकतं. दॅट इज इलेक्ट्रॉनिकल बँक ट्रान्सफर. त्या प्रकारे देखील ऑनलाइन मनी ट्रांसफर किए जाता, त्या प्रकारे देखील इंटरेस्ट पेड केलं जाऊ सकता. ओके, तो यहाँ पे हमें फिर से याद रखना है, डिपॉजिट के ऊपर जो भी इंटरेस्ट पेड किया जाएगा वो दो तरीके से पेड किया जा सकता है. एक तो इंटरेस्ट वारंट के थ्रू पेड किया जा सकता है और सेकंड इलेक्ट्रॉनिकली मतलब ऑनलाइन पैसा भी ट्रांसफर किया जा सकता है. फर्स्ट, पेमेंट ऑफ इंटरेस्ट थ्रू इंटरेस्ट वारंट. पहले हम देखेंगे अगर इंटरेस्ट वारंट के थ्रू पेमेंट करते हैं तो किस तरह से लेटर लिखा जाएगा. हियर डिटेल आर सेम. हियर नेम इज गिवन किशोर टेक्सटाइल लिमिटेड. Here you have to write address of register office of the company. Here you have to write CIN number, that is corporate identity number. One thing you have to remember that CIN number should be 21 characters, should be of 21 character, alphanumeric characters. म्हणजे जे काही तुम्ही CIN नंबर लिहिणार तो किती कॅरेक्टरचं असलं पाहिजे 21. म्हणजे त्याच्यामध्ये काही अल्फाबेट्स वापरायचे आणि काही नंबर्स वापरायचे, त्याचं कॉम्बिनेशन वापरायचं असतं आणि ते 21 कॅरेक्टरचं असतं. नेक्स्ट यू हॅव टू राईट फोन नंबर, फॅक्स नंबर, रेफरन्स नंबर, यू मे राईट एनी नंबर, वेबसाइट, ईमेल आयडी अँड डेट ऑफ द लेटर. व्हेरी इम्पॉर्टंट, डेट ऑफ द लेटर. Thereafter, you have to write name and address of the depositor here. ओके, तो हम लोगों ने पहले भी देखा है कि कितने भी लेटर होने दो, इतना जो फॉर्मेट है वो क्या रहने वाला है, सेम रहने वाला है. इसमें किसी भी तरह का चेंज नहीं होता है. आप कंपनी के नाम चाहे तो हर बार बदल सकते हैं. अगर आपको दो लेटर पूछे जाते हैं, एक में दूसरा नाम लिखोगे और दूसरे लेटर में दूसरा नाम लिखोगे या सेम नाम लिखा तो भी चलेगा, नो प्रॉब्लम एट ऑल. Next, subject, that is payment of interest on fixed deposits. See, dear madam, I am instructed by the board of directors to inform you that the interest at the rate 10% on your fixed deposit approved by the board has become due. म्हणजे पहिल्या सेंटेन्स मध्ये आपण लिहितो की आम्हाला म्हणजे मला कोणी इन्स्ट्रक्ट केलेलं आहे, बोर्ड ऑफ डायरेक्टरनी इन्स्ट्रक्ट केलेलं आहे टू इन्फॉर्म यू. म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टरनी मला तुम्हाला कळवण्यासाठी सांगितलेलं आहे, इन्फॉर्म करण्यासाठी सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, दॅट द इंटरेस्ट ॲट द रेट 10% ऑन युअर फिक्स्ड डिपॉजिट अप्रूव बाय द बोर्ड हैज बिकम ड्यू. आप लोगों ने जो भी कंपनी में पैसा एज ए डिपॉजिट करके रखा है उसके ऊपर 10% इंटरेस्ट बोर्ड ने क्या किया है, अप्रूव किया है और अभी वो आपको देना है. वी आर एनक्लोजिंग हियर विथ इंटरेस्ट वारंट नंबर 3345 dated 25th July 2019 drawn on Axis Bank बोरिवली ब्रांच और ₹2,500. तो यहाँ पे हम लोगों ने मेंशन किया है कि इस लेटर के साथ हम लोगों ने इंटरेस्ट वारंट क्या किया है, अटैच किया है. आप यहाँ पे सिर्फ इतना भी लिखोगे तो भी चलेगा, वी आर इंक्लोजिंग हियर विथ इंटरेस्ट वारंट. ओके, और बाकी का डिटेल, ये डिटेल अगर इस लेटर में नहीं लिखा तो भी चलेगा, क्योंकि आगे वाला जो टेबल है उसमें वो डिटेल हम लिखने वाले हैं. आलं लक्षात. आपण फक्त एवढं जरी लिहिलं, वी आर एन्क्लोजिंग हियर विथ इंटरेस्ट वारंट, बरोबर, आणि पुढे जे नंबर दिलेले आहेत आणि डेट दिलेले आहेत ती नाही लिहिली तरी चालेल. का, कारण की पुढच्या टेबलमध्ये आपण इंटरेस्ट वॉरंट नंबर काय आहे ते किंवा अमाउंट किती आहे ती सर्व डिटेल आपण लिहिणार आहोत. युअर कंपनी हॅज कंप्लाइड विथ ऑल दी प्रोव्हिजन रिलेटेड टू पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन डिपॉजिट. म्हणजे आपण त्याला सांगतोय की आपल्या कंपनीने इंटरेस्ट पेमेंटच्या बाबतीत ज्या काही रूल्स आहेत, गव्हर्नमेंटचे जे काही रूल्स आहेत, जे काही लॉ आहेत ते सर्व काय केलेले आहेत,
कंप्लाइड मीन्स फुलफिल केलेले आहे. कंप्लाइड करने म्हणजे मतलब क्या करना, फुलफिल करना. तो इंटरेस्ट ऑफ पेमेंट के बारे में, डिपॉजिट के ऊपर जो भी इंटरेस्ट रहता है उसके पेमेंट के बारे में जो भी लॉ है, जो भी रूल्स है, वो सारे रूल्स या सारे लॉ हमारे कंपनी ने क्या किए हैं, फुलफिल किए हैं. नेक्स्ट, the detail of your fixed deposit and interest payable on deposit are given in the following schedule. Here interest warrant number. बघा, म्हणून मी सांगितलं की आधी इंटरेस्ट वॉरंट नंबर लिहिण्याची गरज नाही, फक्त इंटरेस्ट वॉरंट एवढंच लिहा, बाकी लिहिण्याची गरज नाही, कारण की इथे इंटरेस्ट वॉरंट आपण पुन्हा लिहितो. फिक्स्ड डिपॉजिट रिसिप्ट नंबर, डिपॉजिट अमाउंट that is 25,000 given, rate of interest 10%. यहाँ पे डिपॉजिट का अमाउंट आप कितना भी लिखोगे तो भी चलेगा, नो प्रॉब्लम. यहाँ पे रेट ऑफ इंटरेस्ट 10% लिखा है, सो 25,000 का 10% दैट विल बी 2,500. दैट इज ग्रॉस अमाउंट ऑफ इंटरेस्ट. TDS दैट इज टैक्स डिडक्टेड एट सोर्स, शो नील. यहाँ पे जो 10% लिखा है बराबर आहे, उसको लिखना नहीं है. हे जे 10% लिहिलेले आहेत ते लिहायचे नाही. मग कसं कॅल्क्युलेशन होणार, मग 10% जर TDS तुम्ही दाखवलेला आहे, मग 2,500 वर 10% 250 दाखवावे लागतील, बरोबर. मग तुमची नेट अमाऊंट पण काय होणार, चेंज होणार. म्हणून इथे जो TDS आहे 10%, TDS फक्त हेडिंग द्या आणि इथे 10% आहे ते लिहू नका, फक्त इकडे काय लिहायचं, नील लिहायचं. आलं लक्षात. So net amount of interest payable will be 2,500. Okay, so column interest warrant number, thereafter fixed deposit receipt number, thereafter deposit amount 25,000, rate of interest that is 10%, gross amount of interest that is 2,500, that is 25,000 into 10%. जर इथे तुम्ही 50,000 घेतले तर त्याच्या 10% काढावे लागतील, दॅट विल बी 5,000. TDS नील, नेट अमाउंट ऑफ इंटरेस्ट पेएबल 2,500. इंटरेस्ट वॉरंट इज एंक्लोज हियर विथ. प्लीज डिटेल द इंटरेस्ट वॉरंट अलॉन्ग द परफोरेटेड लाइन. थैंकिंग यू. मतलब हम उनको बता रहे हैं इसी लेटर के साथ हम लोगों ने इंटरेस्ट वारंट क्या किया है, एंक्लोज किया है, अटैच किया है. तो उस इंटरेस्ट वारंट को आप डिटैच करना, मतलब इस लेटर से अलग करना, क्योंकि वो इंटरेस्ट वारंट हमें बैंक में क्या करना पड़ेगा, जमा करना पड़ेगा. योर्स फेथफुली और किशोर टेक्सटाइल लिमिटेड, साइन मिस्टर निखिल दीक्षित, कंपनी सेक्रेटरी. ओके, ये भी डिटेल हमेशा क्या रहेंगे, सेम रहेंगे, इसमें की भी किसी भी तरह का चेंज नहीं आता. आलं लक्षात. ह्या जे डिटेल्स आहेत, युअर्स फेथफुली फॉर, नंतर इथे कंपनीचं नाव लिहायचं, इथे साइन म्हणून लिहायचं, इथे सेक्रेटरीचं नाव, काही नाव लिहिलं तरी चालेल, आणि इथे काय लिहायचं, कंपनी सेक्रेटरी. अँड हियर ENCL इंटरेस्ट वॉरंट, ENCL मीन्स एन्क्लोजर, म्हणजे ह्या लेटर बरोबर कोणतं आणखी डॉक्युमेंट अटॅच केलेलं आहे त्याला म्हटलं जातं एन्क्लोजर. सो हियर वी हॅव अटॅच इंटरेस्ट वॉरंट, सो यू हॅव टू राईट इंटरेस्ट वॉरंट. So this in this way you have to write letter to depositor to informing them regarding payment of interest through interest warrant. Next is payment of interest through electronic mode, that is ECS or NEFT. Here you have to write name of the company, thereafter address of register office of the company, thereafter CIN number that is of 21 character, phone number, fax number, reference number, website, email ID and date of the letter. Next you have to write name and address of the depositor, thereafter subject payment of interest on deposits electronically through ECS or NEFT. Dear Madam, I am instructed by the Board of Directors to convey means to inform to you that the Board has passed a resolution in the Board meeting held on 12th March 2019
to pay interest at the rate 10% on fixed deposit for the year ending 31st March 2019. म्हणजे आपण पुन्हा तेच सांगतोय की बोर्ड ऑफ डायरेक्टरनी मला इन्स्ट्रक्ट केलंय तुम्हाला कन्व्हे करायला म्हणजे तुम्हाला इन्फॉर्म करायला की तुम्ही ज्या डिपॉझिट ठेवलेले आहेत त्या डिपॉझिटवर 10% इंटरेस्ट देण्याचं जे काही रिझोल्यूशन आहे ते बोर्ड मीटिंग मध्ये काय झालेलं आहे, पास झालेलं आहे. ओके, और हमारा बोर्ड मीटिंग कब हुआ है? 12 मार्च 2019 को. तो हम डिपॉजिटर को बताते हैं कि बोर्ड ऑफ डायरेक्टर ने आपको 10% देने का जो रिजोल्यूशन है, 10% इंटरेस्ट देने का रिजोल्यूशन है, वो मीटिंग में पास किया है और उसके हिसाब से जो 31 मार्च 2019 का इंटरेस्ट है उस फाइनेंशियल ईयर का वो आपको दिया जा रहा है. नेक्स्ट, योर कंपनी हैज कंप्लाइड विथ ऑल द प्रोविजन्स रिलेटिंग टू पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन डिपॉझिट. म्हणजे इथे आपण पुन्हा तेच सांगतोय की आधीच्या लेटरमध्ये लिहिलं होतं तसं सांगितलं की पेमेंट ऑफ इंटरेस्टच्या बाबतीत ज्या काही रूल्स आहेत किंवा जे काही लॉ आहेत ते सर्व रूल्स कंपनीने काय केलेले आहेत, फुलफिल केलेले आहेत. लॉ नुसार ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या सर्व गोष्टी कंपनीने फुलफिल केलेल्या आहेत. Detail of interest payable to you are as follows. First is given fixed deposit receipt number, deposit amount 25,000, rate of interest 10%, gross amount of interest 2,500, TDS nil. तो नील लिखा है तो इसीलिए यहाँ पे 10% लिखने की जरूरत नहीं है, सिर्फ क्या लिखो TDS, बराबर 10% लिखना नहीं है. नेट अमाउंट ऑफ इंटरेस्ट पेएबल 2,500. अभी अगर आप इस टेबल को ऑब्जर्व करोगे तो हमें ये पता चलेगा कि लास्ट लेटर में जो टेबल था वैसे ही टेबल यहाँ पे है, सिर्फ यहाँ पे एक कॉलम मिसिंग है. कौन सा? इंटरेस्ट वारंट नंबर. क्योंकि हम यहाँ पे जो पेमेंट करने वाले हैं वो इलेक्ट्रॉनिकली करने वाले हैं, इसलिए यहाँ पे इंटरेस्ट वॉरंट नंबर आएगा नहीं. आलं लक्षात? म्हणजे गेल्या टेबलमध्ये आपल्याला इंटरेस्ट वॉरंट नंबर होतं, या टेबलमध्ये इंटरेस्ट वॉरंट नाहीये, कारण की आता आपण पेमेंट कसं करणार आहोत, इलेक्ट्रॉनिकली करणार आहोत आणि त्यामुळे या ठिकाणी इंटरेस्ट वॉरंट नंबर लिहायचा नाही. इंटरेस्ट विल बी पेएबल बाय इलेक्ट्रॉनिक ट्रांसफर ECS or NEFT, that is by crediting said interest to your bank account as per detail provided by you to the company. और हम उसको बता रहे हैं कि कंपनी को आपने जो भी बैंक डिटेल दिया है उसके हिसाब से आपके बैंक अकाउंट में इंटरेस्ट का अमाउंट क्रेडिट किया जाएगा, मतलब ट्रांसफर किया जाएगा इलेक्ट्रॉनिकली. मतलब ECS या NEFT का इस्तेमाल करके ऑनलाइन आपके अकाउंट में पैसा ट्रांसफर किया जाए. थैंकिंग यू यूअर्स फेथफुली फॉर नोवेल सेविंग मशीन लिमिटेड. सिग्नेचर मिस सरिता सिंह, कंपनी सेक्रेटरी. यहाँ पे इंक्लोजर आएगा नहीं, या ठिकाणी इंक्लोजर येईल का? आता नाही. गेल्या लेटर मध्ये इंक्लोजर होतं, कारण की त्या ठिकाणी आपण लेटर बरोबर काय सेंड करत होतो, इंटरेस्ट वॉरंट. इलेक्ट्रॉनिक मोड मध्ये इंटरेस्ट वॉरंट येणार नाही आणि म्हणून इथे इंक्लोजर लिहायचं नाही. सो दिस इज अबाउट लेटर रिगार्डिंग पेमेंट ऑफ इंटरेस्ट थ्रू इंटरेस्ट वॉरंट और इलेक्ट्रॉनिक मोड.